नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अॅनालायझर लोकनेती. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. गेल्या 1 महिन्यात जो आपण प्रचंड प्रतिसाद दिला, असाच प्रतिसाद प्रत्येक महिन्यात चालू ठेवा. राहुल गांधी यांच्या भोवती सल्लागार म्हणून भाजपनी फार आधीपासून माणसं पेरली आहेत अशी माझी शंका होती, पण आता त्याचा दाट मला त्याची खात्री झालेली. 2004ला वाजपेयींचं सरकार कोसळलं आणि युपीएचं सरकार आलं. युपीए नावाची गोष्ट काही आधी अस्तित्वात नव्हती. निवडणुकीच्या नंतर, निकाल लागल्याच्या नंतर भाजपच्या विरोधात मोदी संघ, अटल बिहारी मोदी तेव्हा नव्हते म्हणा, संघ, त्याच्यानंतर अटल बिहारी वाजपेयी यांच्या विरोधातली सगळी लॉबी एकत्र आली आणि विशेषतः डावे. आता लक्षात घ्या, हा पॉईंट आत्ताच्या मुद्द्याशी जुळते म्हणून सांगतो. डाव्यांचे कधी 90 ते 65 इतके खासदार निवडून आले होते भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच. ह्या डाव्यांनी भाजपच्या विरोधात काँग्रेसला पाठिंबा दिला, म्हणून मनमोहन सिंग पंतप्रधान होऊ शकले, जेव्हा की भाजप आणि काँग्रेसच्या जागांमध्ये फक्त 7चा अंतर होतं. 138 भाजपचे खासदार होते आणि 145 काँग्रेसचे होते. त्याच वेळेस मी जी शंका म्हणतोय, राहुल गांधीच्या भोवती सल्लागार म्हणून भाजपनी माणसं पेरायला सुरुवात केली. त्याचा परिणाम म्हणजे 10 वर्षात सत्ता गेली, उरलेल्या 10 वर्षात आता पक्ष संपवायला बसलेले आहे. ज्या डाव्यांनी काँग्रेसला पाठिंबा दिला, त्याच्यानंतर अस्तित्वात युपीए नावाचं सरकार आलं, त्याच डाव्यांनी आता तक्रार अशी केलेली की राहुल गांधी आमच्या वायनाडमध्ये येऊन, केरळमध्ये येऊन लढतातच कसे. म्हणजे त्यांना भीती उलटी आहे. ते त्यांचा पराभव करतील असं नाही, यांना माहिती आहे आता आपलाच पराभव होणार आहे म्हणून. डाव्यांचा जो काही एकमेव गड शिल्लक राहिलेला आहे तो केरळ. 20 पैकी 15 त्यांच्या गडामधून 15 खासदार काँग्रेसचेच निवडून गेले होते. पूर्ण भारत देशामध्ये 2 आकडी खासदार संख्या असलेला एकमेव राज्य आहे काँग्रेसचं, ते म्हणजे केरळ. आणि बाकी 4 त्यांचे सहकारी पक्ष, अशी 19 खासदार भाजप आणि काँग्रेस आणि त्यांच्या सहकार्याने निवडून आणले होते, म्हणजे UDF तिथलं. आणि फक्त 1 खासदार डाव्यांचा निवडून आला होता. डाव्यांचं दुखणं हे आहे, जी काँग्रेस मरू घातलेली होती तिला आपण भाजपच्या विरोधामध्ये पाठिंबा दिला. युपीए नावाचं कडबोळ तयार झालं, मनमोहन नावाचा पंतप्रधान तिथं बसला आणि त्याच्यात 5 वर्षामध्येच फटका काय बसला. अणु करारावरती डाव्यांनी पाठिंबा काढून घेतल्यानंतर सरकार कोसळलं नाही. त्याच्यानंतर ते सरकार तर तरलंच, पण पुढच्या निवडणुकीमध्ये डाव्यांचा सपाचाट झाला आणि त्यांची कधी 90 ते सगळ्यात जास्त आलेली संख्या अर्ध्यापेक्षा कमी, म्हणजे 30-32 वरती येऊन थांबली. नंतर ते सपाचाटच झाले. या मागच्या लोकसभेमध्ये त्यांचे फक्त 5 खासदार आहेत. डाव्यांचं दुखणं हे लक्षात घ्या. आपण ज्यांना पाठिंबा दिला होता त्या काँग्रेसने आपल्याकडे आपल्या गावठी भाषेत सांगायचं तंगडीवरती केली. भाजप तर काय प्रश्नच नाही, पण भाजपशी लढायला तिथं प्रत्यक्ष भाजपच नाही केरळमध्ये. आता काँग्रेसशी जे लढणं चाललंय त्यांचं म्हणणं असं आहे, त्याच्यातला व्यवहारिक मुद्दा समजून घ्या, वैचारिक सुद्धा आहे, की तुमची लढाई कोणाशी आहे? भाजपशी तुम्हाला लढायचं आहे. तुमच्या तथाकथित म्हणण्याप्रमाणे सगळे सेक्युलर एकत्र आहेत आणि ते कडवे आहेत, फॅसिस्ट आहेत, हिंदुत्ववादी आहेत, भगवे आहेत, ठीक आहे. मग तुम्ही त्यांच्याशी लढा ना. इथे प्रत्यक्ष लढा, इथे तर भाजप अस्तित्वातच नाहीये. मग राहुल गांधींनी काँग्रेसनी इथं जोर लावायचं कारण काय? केरळ आमचं आहे, आम्ही तिथं लढू, तुम्ही कशाला इथं लढता? तुम्हाला लढायला भरपूर जागा आहेत. म्हणजे या सगळ्या प्रादेशिक पक्षांचं दुखणं काय झाले तुमच्या ह्या आत्ताच्या पिनराई विजयन म्हणजे ते जे केरळचे मुख्यमंत्री आहेत त्यांच्या बोलण्यावरून लक्षात येईल. केरळमध्ये तुम्ही कशाला लढता? ममता म्हणते तुम्ही पश्चिम बंगालमध्ये कशाला लढता? आम आदमी पक्ष म्हणतो तुम्ही पंजाबमध्ये कशाला लढता? तमिळनाडूमध्ये DMKचे स्टालिन म्हणतात की माझं सगळं ऐका, मी दिल तेवढ्या जागा घ्या, तुम्ही कसं काय तुमच्या अटी किंवा बाकी काय घालता? बिहारमध्ये हीच गोष्ट राजदचे तेजस्वी यादव सांगतात की तुम्हाला जास्त जागा दिल्या आणि तुम्ही हारले म्हणजे ते परवडत नाही, जसं मागच्या वेळेस सत्ता काट्यावरून गेली होती ती. आणि पश्चिम समाजवादी पक्ष उत्तर प्रदेशमध्ये स्वतःचं जे काही वर्चस्व आहे ते सोडायला तयार नाही. हे सगळे पक्ष त्यांचं जे काही उद्दिष्ट आहे मर्यादित आहे. त्यांचं म्हणणं आहे की या ठिकाणी आमचं जे काही अस्तित्व एवढ्या पुरतंच, इथं काँग्रेसनी ढवळाढवळ करू नये, जे काही थोड्याफार जागा देऊ त्या घ्याव्यात, बाकी विषय संपला, बाकी सोडून द्या आम्हाला सगळं. काँग्रेसचं दुखणं असं आहे उलट. काँग्रेसची जिथं प्रत्यक्ष भाजपशी सरळ फेस टू फेस एकाला एक अशी जिथं संघर्ष आहे, जिथं सत्तेसाठी जिथं संघर्ष चालतो, त्या ठिकाणी काँग्रेस बॅकफूटवरती आहे, तिथं ते निवडून येत नाहीत. आणि आता आपसामध्ये कसं सुरू झालेलं आहे की जसं तेलंगणामध्ये BRSचा पराभव करून काँग्रेस निवडून आलेली, भाजपचा पराभव करून आलेली नाहीये, म्हणून ते BRSचं दुखणं त्यांच्याशी तसं आहे. इथं त्यांनी केरळमध्ये LDFचा
लेफ्ट डेमोक्रेटिक फ्रंटचा पराभव केला म्हणून त्यांचं दुखणं आहे. अशा पद्धतीचा तो संघर्ष आहे. दुसरी एक त्याच्यातली महत्वाची गोष्ट म्हणजे डाव्यांबरोबर पूर्ण भारतभर तुम्हाला आघाडी करायची आहे. डाव्यांची जी काही मतं आहेत, म्हणजे कोणी किती टीका केली तरी सगळ्यात नंबर 1ला भाजप असेल, 2 नंबरला जर काँग्रेस असेल तर 3 नंबरला डावे पक्ष असे आहेत की पूर्ण देशभर त्यांची संघटना आहे. मग ते बँक कर्मचाऱ्यांची संघटना असो, कर्मचाऱ्यांची संघटना असो, असंख्य असो, वेगवेगळ्या निमित्तानं, वेगवेगळ्या युनियनच्या निमित्तानं किंवा स्टुडंट युनियनच्या निमित्तानं संपूर्ण देशभर त्यांचं क्षीण स्वरूपातलं का होईना पण जाळं पसरलेलं आहे. हा तिसरा पक्ष भाजप, डावेच आहेत. ह्या डाव्यांचं म्हणणं असं की आता संपूर्ण भारतभर आपल्याला आघाडी उघडायची असेल तर काही ठिकाणी तुम्ही तडजोड करून आम्हाला जागा सोडून द्या. आता मी जो मुद्दा उपस्थित करतोय, काँग्रेसचे असे कोण सल्लागार आहेत कळत नाही की तुम्हाला जर दूरचं काहीतरी हित बघायचं असेल तर जवळचा काहीतरी थोडाफार स्वार्थ सोडून द्यावा लागतो. त्या दृष्टीनं जर तुम्ही राहुल गांधी यांना दुसरं, आत्ता कर्नाटकामध्ये तुम्ही जिंकलेले आहात, कर्नाटकामध्ये, किंवा खरं तर सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी होती की अमेठीमधला पराभव झाला असं समजा आणि ते वायनाडला उभे नाहीत. उरलेल्या काळात त्यांनी संपूर्ण भारत पंजून काढायचा ना, की जो त्यांनी नंतर उशिरा का होईना मग ती काढली ती पदयात्रा. त्यांच्या आजीकडून ते का नाही शिकले? रायबरेलीमध्ये पराभव झाल्याच्या नंतर 6च महिन्यात त्या कर्नाटकाची नंतर उभं राहिल्या, एकाच वेळी 2 ठिकाणी उभ्या नव्हत्या, चिकमंगळूरला उभ्या राहिल्या, तिथं उभं राहून त्या निवडून आल्या. निवडून आल्याच्या नंतर त्यांनी सगळा भारत पालथा घातला आणि पूर्णपणे जनजागृती सगळं करून 80वरती आपला पक्ष सत्तेवर आणून दाखवला. मी तुम्हाला महाराष्ट्रातलं उदाहरण देतो. गोपीनाथ मुंडे विधानसभेच्या निवडणुकीत पराभूत झाल्याच्या नंतर संपूर्ण महाराष्ट्रात ऍक्टिव्ह झाले. ते नेतृत्वच प्रस्थापित झालं 90ला. 90-95 इतके मोठ्या संख्येनं खासदार आमदार निवडून आले विरोधी पक्षांचे. 5 वर्षात तर सत्ता प्राप्त झाली. जगनमोहन रेड्डीची अशीच गोष्ट आहे. त्यांची पूर्णपणे उपेक्षा झाली, काँग्रेसमधून बेदखल करण्यात आलं, बाहेर पडले, यात्रा काढली, जनजागृती केली, सत्तेवरती आले. अरे मग हीच गोष्ट नेमकी राहुल गांधीच्या बाबतीमध्ये का घडत नाहीये? तुमची अमेठीमधली तुम पराभव झाल्याच्या नंतर त्यांनी बाकी कुठून लढण्याचं असं न करता पूर्णपणे पक्ष संघटनेला आणि जनजागृतीसाठी स्वतःला पूर्ण वेळ द्यायचा. अडचण इथे आहे. जसं डाव्यांचं दुखणं आहे, दुसरीकडून स्वतः राहुल गांधीचं दुखणं असे की त्यांचे जे कोणी सल्लागार आहेत ते त्यांना सांगायला तयार नाही आहेत की त्यांनी नेमकं कशा पद्धतीने करायला पाहिजे. असे म्हणून आत्मघातकी जे सल्ले द्यायला लागलेत ना, की त्याच्यामधून इंडिया आघाडीमध्येच फार मोठे काय फट पडती आहे, त्यांच्यामध्येच भांडणं वरती येत आहेत. त्याच्यावरची ही उसंतवाणी. अमेठी फुफाटा वायनाड आग राहुलचा लाग लागेल का, डावेनी उजवे विहीरनी आड आले वायनाड धोक्यामध्ये. कम्युनिस्ट बोले लढा भाजपाशी खेटून आम्हाशी काय होणे, केरळाची भूमी सेक्युलर लाल लाल करू गाल तुमचाच. चिंतित ते झाले काँग्रेसी चाणक्य टिकणार ऐक्य सांगा कसे. काँग्रेस चुंबिता लीगचा हिरवा लालनी भगवा संतापले. कांत राहुलचे सेक्युलर दावे झोडताती डावे केरळात झोडताती डावे केरळात. मुस्लिम लीगच्या पाठिंब्यावरती तुम्ही उभे आहात. SDPI चा तुम्ही तिथं पाठिंबा घेतलेला आहे. ते कमी पडलं म्हणून की काय, मुस्लिम धर्मगुरू तुम्हाला आता पत्र पाठवून शहाणपण शिकवायला लागलेत की तुम्ही मुसलमानांची बाजू कशी घेत नाहीत म्हणून. म्हणजे बाकीकडून त्यांना तक्रार आहे की बाबा तुम्ही कसं मुस्लिमांचं लांगुल चालन करता आणि आता मुस्लिम असं म्हणायला लागलेत की तुम्ही कसं सॉफ्ट हिंदुत्व कसं पत्करलेलं आहे, तुम्ही आता मुसलमानांची बाजू घ्यायला पाहिजे. म्हणून मी म्हणलं की राहुल गांधींचे सल्लागार कोण आहेत कळायला तयार नाही. हे नक्की भाजपचे आहेत आणि ह्यांनी 2004 पासूनच त्यांचं मेंदू पोखरायला सुरुवात केली. त्याची परिणती म्हणजे 10 वर्षामध्ये तर पक्षाची सत्ता गेली, UPAची सत्ता गेली आणि आता उरलेल्या 10 वर्षामध्ये पक्ष संपवण्याची प्रक्रिया त्यांनी संपवत आणलेली आहे. 2024च्या निवडणुकीमध्ये जे आधी खासदार होते तितकी तरी संख्या राहील की नाही आता अशी शंका निर्माण झालेली आहे. इथेच थांबूयात. धन्यवाद.